गेल्या वर्षी एका मुलीला अजय मस्के नावाने इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट आली। मुलीने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर बोलणं सुरू झालं। अजय मस्केने सांगितलं की तो बीडचा आहे आणि या निमित्ताने पुढे बरंच बोलणं वाढत गेलं। अजय मस्केने तरुणीची भेट घेतली, संवाद वाढत गेला, शरीर संबंधही तयार झाले आणि मुलीला लग्नाचं वचन त्याने दिलं। सगळं काही सुरळीत सुरू असताना संबंधित मुलीला शंका येऊ लागल्यानंतर काही गोष्टी तिने तपासून पाहिल्या तर जे समोर आलं त्याने मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण जे अजय मस्केसोबत तिने लग्नाचा निर्णय घेतला होता तो राजू सिकंदर शेख निघाला। 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका लव्ह स्टोरीचा फिल्म एंड कसा झालाय आणि ही मुलगी यातून बाहेर कशी पडली तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। बनावट खातं सोशल मीडियावर तयार करून मुलींना प्रेमात पाडणं, त्यांना लग्नाचं वचन देणं आणि नंतर धर्मांतर करायला लावणं असे कित्येक प्रकार यापूर्वीही समोर आलेत। पण हे समोर येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो। पण पालघर जिल्ह्यातल्या एका मुलीला लग्न होण्याच्या आधीच काही शंका यायला लागल्या आणि त्यातून पडताळणी करताना जे समोर आलं ते सोशल मीडियावरून मैत्री करणाऱ्या मुलींचे डोळे उघडणार आहे। 8 एप्रिलला पालघर जिल्ह्यातल्या केळवा सागरी पोलीस ठाण्यात एक FIR दाखल झाला, ज्यातली स्टोरी ऐकून पोलीसही चक्रावून गेले। पालघर जिल्ह्यातल्या 32 वर्षीय तरुणीने तक्रार दिली की गेल्या वर्षी इंस्टाग्रामवरून अजय मस्के नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती स्वीकारल्यानंतर पुढे काही दिवसातच मैत्री आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं। संबंधित तरुणी ही पतीपासून 2022 पासून वेगळी राहते आणि तिला एक मुलगाही आहे। दोघांमध्ये काही दिवस बोलणं झाल्यानंतर कथित अजय मस्केने तरुणीला 23 डिसेंबर 2025 ला केळवा इथल्या एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं। दोघांची तिथे बरीच चर्चा झाली आणि लग्नाचं वचनही पहिल्यांदा इथेच मिळालं। लग्नाचं वचन मिळाल्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि याच काळात शरीर संबंधही तयार झाले। पहिली भेट झाली त्या दिवशी म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये। याशिवाय नंतर 22 फेब्रुवारी 2026 आणि 15 मार्च 2026 असं 3 वेळा संबंध आल्याची FIR मध्ये नोंद केली आहे। पण मार्च महिन्यापासूनच महिलेला काही संशय यायला लागले होते आणि त्यातच हा अजय मस्के नसून तो बीडचा राजू सिकंदर शेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। राजू शेख हा बीडहून पालघर जिल्ह्यात आला आणि त्याने बनावट हिंदू खात्याचा वापर करून महिलेला जाळ्यात ओढलं। राजू शेखने लग्नासाठी नकार तर दिलाच, शिवाय शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ तयार केले होते आणि त्याचा वापर पैसे उकळण्यासाठी करण्यात आला। महिलेने FIR नोंदवण्यापूर्वी बजरंग दलाच्या स्थानिक शाखेची मदत घेतली आणि राजू शेखचा भांडाफोड केला। राजू शेख हा स्वतः विवाहित आहे आणि त्याला मुलंही आहेत। या प्रकरणात त्याची पत्नीही त्याला पैसे उकळण्यासाठी मदत करत असल्याची माहिती आहे। पालघर पोलिसांनी या प्रकरणात लग्नाचा आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय आणि राजू शेखच्या पत्नीचा यात काय रोल होता त्याची आता पडताळणी केली जाते। राजू शेख तर आता अटक झालाय, पण ज्या पद्धतीने त्याने महिलेला जाळ्यात ओढलं ते डोळे उघडणार आहे। महिलेने स्वतः आपला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून याविषयी माहिती दिली आहे आणि यातून बाहेर काढल्याबद्दल बजरंग दलाचे आभार मानलेत। ज्या बजरंग दलाने हे प्रकरण बाहेर काढलं त्या संघटनेने हे लव जिहादचं प्रकरण असल्याचं सांगितलंय। पण पोलिसांनी आता राजू शेखचा रेकॉर्ड काढायला सुरुवात केल्याने तपासाचे धागेदोरे थेट बीडपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे। कारण राजू शेख हा मूळचा बीडचा आहे आणि तो मुंबई परिसरात राहून हिंदू नावाने महिलांच्या संपर्कात होता। पालघरच्या महिलेकडून त्याने शरीर संबंध ठेवण्यासोबतच पैसेही उकळलेत। मात्र अजून काही महिला त्याने टार्गेट केले असण्याची शक्यता आहे आणि आता तपासही त्याच दिशेने सुरू आहे। लव जिहादची प्रकरणं गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गाजतायत। नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतला कॉर्पोरेट लव जिहाद समोर आल्यानंतर आता बनावट खाती तयार करून हिंदू महिलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुद्धा समोर यायला लागलेत आणि पालघर जिल्ह्यातलं हे अशातलं पहिलं प्रकरण आहे। तुम्हाला काय वाटतं, हे खरंच लव जिहादचं प्रकरण आहे का? तुमचंही मत जरूर लिहा।